नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न पेपर क्रमांक 1 असेल, पेपर क्रमांक 2 असेल, दोन्ही बघा पेपरसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे। सिंह पहा, केसरी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, काय विचारलाय, श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता। श्रमजीवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर याचा योग्य विरुद्धार्थी कोणता असेल? श्रमजीवी विरुद्ध बुद्धिजीवी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, या ठिकाणी काय विचारलाय, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, ज्यांच्यासारखा दुसरा नाही असा। बघा, ज्यांच्यासारखा दुसरा नाही असा त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? अद्वितीय, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती असेल? बघा, आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती असेल? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। गरज सरोनी वैद्य मरो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या अर्थाची म्हण आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5वा काय विचारलाय, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वाक्यप्रचार बघा, काय विचारलाय, ओखळ पांढरे होणे। ओखळ पांढरे होणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे। योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? बघा, याचा योग्य अर्थ काय असेल? ओखळ पांढरे होणे म्हणजे खूप द्रव्य प्राप्ती होणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 6वा बघा, काय विचारलाय, पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, शौर्य, गोडवा, दास्य आणि लबाड। या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा, शौर्य हा शब्द काय आहे? भाववाचक नाम आहे। गोडवा भाववाचक नाम आहे। दास्य भाववाचक नाम आहे। तर लबाड हा शब्द भाववाचक नाम नाही। लबाडी हा शब्द भाववाचक नाम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या ठिकाणी भाववाचक नसलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7वा बघा, काय विचारलाय, त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आलेलं आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। त्याला पोटासाठी दारोदार फिरावे लागते या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय हे आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8वा बघा, काय विचारलाय, मी क्रिकेट खेळत असे। मी क्रिकेट खेळत असे। बघा, अशा प्रकारचं एक वाक्य आहे। या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे? मी क्रिकेट खेळत असे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, ग्रंथालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? ग्रंथालय बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? ग्रंथालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, कमलनयन बघा शब्द आहे, या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? कमलनयन। बघा, मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता, कमलनयन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कर्मधारय समास, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये बघा बालमानसशास्त्राचे प्रश्न असतील, परिसर अभ्यासचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील, सामाजिक शास्त्राचे प्रश्न असतील।
आणि सोबत बघा मागील झालेले सर्व पेपरचे पण PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर बघा सर्व उत्तरासोबत आहेत। ज्यांना कोणाला हे पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय, शंकर केशव कानेटकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, शंकर केशव कानेटकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, गिरीश। बघा या कवीचं शंकर केशव कानेटकर बघा यांचं टोपण नाव काय आहे? गिरीश आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा काय विचारलाय, त्याने वाघाला ठार केले अशा बघा प्रकारचं वाक्य आहे। या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे? त्याने वाघाला ठार केले। बघा या वाक्याचा प्रयोग कोणता असेल? भावी प्रयोगाचं उदाहरण, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला। तर याचं योग्य उत्तर काय असेल? भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग लिंग आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। आंबे, गाई, वासरे आणि फूल। बघा या ठिकाणी एकवचनी शब्द मग कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे। फूल हा शब्द या ठिकाणी एकवचनी या प्रकारचा तो शब्द आहे, बाकीचे सर्व हे अनेक वचनी आहेत। विषय क्रमांक 15 बघा काय विचारलाय, एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचे असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापराल? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचे असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये महत्त्व द्यायचे असेल तर एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर कराल। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? अक्षय। बघा याचा योग्य अर्थ काय असेल? अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ म्हणजे नाश न होणारे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, लहानपणापासून लागलेले वळण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? लहानपणापासून लागलेले वळण त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बाळकडू, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 18 पहा काय विचारलाय, हापूस, तंबाखू, पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? हापूस, तंबाखू, पगार। बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। विषय क्रमांक 19 काय विचारलाय, जे शब्द आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जे शब्द आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करतात ते शब्द म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द होय? त्यांना आपण केवळ प्रयोगी अवयव म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 20 बघा काय विचारलाय, यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बाबा पदमनजी यांची या ठिकाणी कादंबरी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, विधू, इंदू, हिमांशू, चंडाशू। बघा या ठिकाणी या 4 शब्दापैकी विसंगत शब्द कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, विधू म्हणजे काय असतो? चंद्र। इंदू म्हणजे काय असतो? चंद्र। हिमांशू म्हणजे काय असतो? चंद्र। बघा चंडाशू म्हणजे काय असतो? सूर्य। म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चंडाशू या ठिकाणी शब्द विसंगत या ठिकाणी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, देव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? देव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? देव विरुद्ध दानव। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दानव या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। गुणांची कदर करणारा। गुणांची कदर करणारा म्हणजे गुणग्राहक। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा काय विचारलाय, कांता या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?
कांता या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? कांता म्हणजे काय असतो? पत्नी असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? स्वाभिमान. बघा स्वाभिमानी माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा स्वाभिमान टिकून असतो या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? बघा एखाद्या स्वाभिमानी माणसाचे सर्वस्व गेले तरी त्याचा स्वाभिमान टिकून असतो या अर्थाची म्हण विचारली आपल्याला. या अर्थाची म्हण कोणती असेल? तर याची योग्य म्हण कोणती असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. सुंभ जळाला तरी पिळलं जात नाही या अर्थाची या ठिकाणी म्हण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारला? उदक सोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उदक सोडणे. बघा उदक सोडणे म्हणजे काय असतो? त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 7 बघा काय? ताटाखालचे मांजर या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ताटाखालचे मांजर म्हणजे काय असतो? पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा काय विचारलाय? नाल अनारसा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? नाल अनारसा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 9 बघा काय विचारलाय? पुढील शब्दापैकी विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विसंगत म्हणजे वेगळा. गुलाम, नवल, वकील, पुंडाई. बघा हे वरील बघा पुंडाई या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक 10 बघा काय विचारलाय? पुढील शब्दापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखाय. सामान्य नाम. शिंगरू, शत्रू, वकील, मोठेपणा बघा या ठिकाणी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मृत्युंजय. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? माधवानुज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राम गणेश गडकरी काय आहेत? गोविंदाग्रज. बघा माधवानुज विचारले आपल्याला तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. काशीनाथ हरी मोडक. बघा यांचं बघा माधवानुज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी असतो? मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 27 फेब्रुवारी बघा या दिवशी मराठी भाषा गौरव दिन असतो. विषय क्रमांक पुढचा बघा सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. सहानुभूती या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? स्वर संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा काय विचारलाय? पुढील शब्दापैकी विशेष नाम आपल्याला विशेष नाम. मुलगा आहे का? खेळणी आहे का? घर आहे का? हिमालय. बघा हिमालय हा शब्द या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचा शब्द आहे. पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नवल, श्रीमंत, शांतता, शहाणा. बघा या ठिकाणी बघा कोणता असेल भाववाचक नाम? तर शांतता हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम. बघा विषय क्रमांक 7 काय विचारला? मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मुलगे. मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? नपुंसक लिंग. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा काय विचारलाय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. बघा यांच्यामध्ये दृष्टांत अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे. विषय क्रमांक 9 पहा काय विचारलाय? सलील या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सलील म्हणजे काय असतो? सलील म्हणजे पाणी असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा वाक्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये स्पष्टीकरण द्यायचे असेल तर कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अपसरण चिन्ह या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? वाक्यामधील शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? समजा एखादं वाक्य आहे, या वाक्यामधील शब्दांना काय म्हणतात? बघा त्यांना पद या ठिकाणी
म्हटले जाते. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12वा काय विचारला पहा, दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? बघा त्यांना आपण काय म्हणतो? बघा त्यांना आपण काय जोडणाऱ्या शब्दांना काय म्हणतो आपण? उभयनवी अवयव. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले, ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण म्हणजे खालीलपैकी कोणते? ज्या ठिकाणी 3 नद्या बघा एकत्र मिळतात ते ठिकाण कोणते असते? त्रिवेणी संगम. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, केसाने गळा कापणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. केसाने गळा कापणे म्हणजे काय असतो? विश्वासघात करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय दिला, उपजत या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? उपजत. तर विद्यार्थी मित्रांनो, उपजत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता असेल? जन्मजात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते? कमळ. बघा पंकज म्हणजे कमळ असतो, राजू म्हणजे कमळ असतो, अंबुज म्हणजे कमळ असतो. बघा वरीलपैकी बघा हे सर्व शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारला, खालील वाक्यापैकी सकर्मक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित. बघा 4 वाक्य आहेत. मी सिनेमा पाहतो, बाळ खेळते, रमेश जात नाही, त्याने रामाला पाठवले. बघा या 3 वाक्यामध्ये काय काही कळत नाही. म्हणजे मी सिनेमा पाहतो हे वाक्य या ठिकाणी सकर्मक म्हणजे कर्मासहित. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, विसर्ग संधीचं उदाहरण आपल्याला विसर्ग संधी. बघा स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. तर निर्विकार बघा हा शब्द या ठिकाणी विसर्ग संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? भाजीपाला, इतरेतर, समाहार, वैकल्पिक यापैकी नाही. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भाजीपाला बघा या शब्दामध्ये समाहार, द्वंद्व समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे. विषय क्रमांक 20 बघा काय विचारलाय, संबोधन दर्शविताना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. संबोधन दर्शविताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? तर स्वल्पविराम या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. विषय क्रमांक बघा 21 काय विचारलाय, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सोम, निशानाथ, रजनीनाथ, अरुण. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 प्रश्नाचं PDF आहेत. बघा त्यामध्ये बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.